आता 18 जूनला मतदान होत असलेल्या या 17 जागांपैकी 16 जागांवरील कार्यकाळ संपलाय, तर एक जागा चंद्रशेखर बावनकुळे यांची आहे। त्यांचा नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील कार्यकाळ संपलेला नाहीये, पण ते विधानसभेवरती निवडून आल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होतीये। बाकीच्या 16 जागा कुठल्या आहेत हे आता आपण बघूया। जाऊयात मीडिया सेंटरला, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। विधान परिषद निवडणूक होणाऱ्या जागा कोकण, ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया अशा या 16 जागा आहेत। असे हे 16 मतदारसंघ आहेत। आता विधान परिषद निवडणुकीचा थेट जनसामान्यांशी संबंध नसतो, त्यामुळे एरवी ही निवडणूक फार गांभीर्याने घेतली जात नाही। पण सध्या राज्याच्या राजकारणामध्ये 6 प्रमुख पक्षांची खिचडी आहे। त्यातून आता निवडणूक होणाऱ्या या 16 जागांवरची याआधीची निवडणूक झाली होती, त्यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी अस्तित्वातच नव्हती। दोन्ही आघाडी आणि युतीतील घटक पक्षांची स्थिती वेगळी होती। यातून मला हेच सांगायचं आहे की यामुळेच यंदा या 16 जागांसाठी सर्वच पक्षांमध्ये मिळून 100हून अधिक इच्छुक आहेत। या इच्छुकांच्या गर्दीतून वादविवाद टाळण्यासाठी महायुती वेळीच सावध झाली आहे। महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक काल संध्याकाळी झाली। त्यात विधान परिषद निवडणुकांसोबतच महामंडळाच्या वाटपावरती सुद्धा चर्चा झाली। महामंडळाच्या अध्यक्षपदाचं वाटप होऊन नेत्यांचं पुनर्वसन केलं तर विधान परिषदेला त्यांची डोकेदुखी होणार नाही, असा महायुतीचा प्रयत्न असेल। भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राष्ट्रवादीकडनं हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, शिवसेनेकडनं दादा भुसे, उदय सामंत बैठकीला होते। महायुतीला डॅमेज करणारं वक्तव्य होऊ नये याची काळजी घेतली जाईल, असं भुजबळ यावेळी म्हणाले। काही अडचण असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाईल, पण त्यावरून बाहेर कुणी त्याची कसली वाच्यता करू नये, जेणेकरून जे आहे महायुतीला डॅमेज करणारं असं वक्तव्य बाहेर येईल, येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि महायुतीचे जे जे कोणी सपोर्टर्स असतील, पाठिंबा देणारे आणि महायुतीचे सगळे सभासद यांनी कुठल्याही प्रकारे जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे महायुतीचे मित्र असतील त्यांनी सुद्धा कृपा करून महायुतीच्या डाग लागेल किंवा महायुतीवर टीका टिप्पणी होईल अशा प्रकारचं भाष्य कोणी करायचं नाही। बिनविरोध निवडणूक हा पॅटर्न भाजपकडनं जोमाने